नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण बॉन्ड अँगल हा बॉन्ड पॅरामीटर स्टडी करतोय। पहा झालेलं डिस्कशन क्विक रिकॅप सांगतोय। व्हॉट इज द मीनिंग ऑफ बॉन्ड अँगल? इट इज द अँगल बिटवीन टू ॲडजसेंट कोव्हॅलंट बॉन्ड्स। दोन ॲडजसेंट कोव्हॅलंट बॉन्ड मधला अँगल म्हणजे बॉन्ड अँगल, ठीक आहे ना। डिग्री, मिनिट आणि सेकंड त्याचे युनिट आहेत। बॉन्ड अँगलवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स, पहिला फॅक्टर हायब्रिडायझेशन किंवा पर्सेंटेज यस कॅरेक्टर। बॉन्ड अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज यस कॅरेक्टर, ठीक आहे ना। फॅक्टर नंबर 2, नंबर ऑफ लोन पेयर्स, सेंट्रल ॲटमवर असणाऱ्या लोन पेयर्स त्याची संख्या बॉन्ड अँगलला कशी अफेक्ट करते, तर त्याच्या 3 केसेस। पहिल्या केस मधून मिळालेला रिझल्ट बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेयर्स। बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेयर्स, ठीक आहे ना। पण कधी हायब्रिडायझेशन सेम असावं लागतं, सराउंडिंगचे ॲटम सेम असावे लागतात, बरोबर आहे ना। हायब्रिडायझेशन सेम असावं, सराउंडिंगचे ॲटम सेम असावेत। फरक कुठं असावा? सेंट्रल ॲटम आणि त्यावर असणाऱ्या लोन पेयर, ठीक आहे। केस सेकंड काय होती रे? बॉन्ड अँगल इनव्हर्सली बॉन्ड अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम। कधी हायब्रिडायझेशन सेम असावं, सराउंडिंग ॲटम सेम असाव्यात, सेंट्रल ॲटमवरच्या लोन पेयर देखील सेम असाव्यात। फरक कुठं असावा? फक्त सेंट्रल ॲटम वेगळे पाहिजेत, ठीक आहे ना। बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम। केस नंबर 3, बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम। कधी हायब्रिडायझेशन सेम असावं, सेंट्रल ॲटम पण सेम असावा, सेंट्रल ॲटमवरची लोन पेयर पण सेम असावी, वेगळं काय असावं? सराउंडिंग ॲटम, ठीक आहे ना। आता या 3 केसला लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो, ठीक आहे। या तिन्ही केसेस कधी अराइज होतात? हायब्रिडायझेशन सेम असताना। बघा एवढं लक्षात ठेवा, वेन हायब्रिडायझेशन इज सेम, 3 केसेस झाल्या। कुठल्या रे? पहिलं, बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेयर्स, बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेयर्स। दुसरी, बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम, ठीक आहे। आणि तिसरी केस होती बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम, ठीक आहे ना। लक्षात ठेवा, या तिन्ही केस कधी अराइज होतात रे? हायब्रिडायझेशन सेम असल्यानंतर। आता हायब्रिडायझेशन सेम नसल्यानंतर काय सर? अरे ते तर सुरुवातीला सांगितलं, बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज यस कॅरेक्टर। हे हायब्रिडायझेशन सेम नसताना, कारण यस कॅरेक्टर वेगळे आलं तरच हा फॅक्टर वापरशील ना, आणि यस कॅरेक्टर कधी वेगळं येईल? हायब्रिडायझेशन डिफरंट असताना, ठीक आहे ना। आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती, इफ हायब्रिडायझेशन इज सेम, लोन पेयर ऑन सेंट्रल ॲटम 0, लोन पेयर किती रे? 0, तेव्हा बॉन्ड अँगल कसे असतात? इक्वल असतात, बॉन्ड अँगल देखील सेम असतो। हायब्रिडायझेशन सेम असताना, लोन पेयर नसताना बॉन्ड अँगल सेम असतो ना? असतोच, ठीक आहे ना। हायब्रिडायझेशन सेम, सेंट्रल ॲटमवर लोन पेयर किती? 0, तेव्हा बॉन्ड अँगल कसे असतात? इक्वल असतात। तुझे सगळे क्वेश्चन बॉन्ड अँगलचे इथून चालू होतात, ठीक आहे ना। पहिला जो फॅक्टर मी एक्सप्लेन केलेला होता, ठीक आहे ना, हायब्रिडायझेशन सेम असणारा, वेन हायब्रिडायझेशन इज सेम, लोन पेयर नॉट इक्वल टू 0, काहीतरी लोन पेयर असल्या पाहिजेत तेव्हाच हे सगळे रूल काम करतात, ठीक आहे ना। काहीतरी लोन पेयर असाव्या लागतात तेव्हाच हे सगळे फॅक्टर काम करतात, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, ठीक आहे ना। आणि हे बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज यस कॅरेक्टर, म्हणजे जेव्हा हायब्रिडायझेशन डिफरंट असेल तेव्हा। हायब्रिडायझेशन सेम आलं आणि सेंट्रल ॲटमवर लोन पेयरच नाही, तेव्हा बॉन्ड अँगल कसा असतो? इक्वल असतो, ठीक आहे। चला, हे झालेलं डिस्कशन। आता मी या सगळ्या फॅक्टर्सला अप्लाय करून दाखवणार आहे विथ द हेल्प ऑफ सम क्वेश्चन्स, ठीक आहे ना। चला, क्वेश्चन नंबर 1, फर्स्ट क्वेश्चन, म्हणजे क्लिअरिटी होऊन जाईल की बाबा हे फॅक्टर वापरायचे कसे, ठीक आहे ना। फर्स्ट क्वेश्चन, अरेंज इन द increasing order of bond angle, arrange
इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगलच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे. दिलेले कंपाऊंड्स बघा, H2S, H2O, H2T आणि H2SE. या चौघांना इन्क्रीजिंग बॉन्ड अँगलच्या ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. ठीक आहे ना, इन्क्रीजिंग, चढता क्रम. आता सर अशा क्वेश्चन मध्ये अप्रोच कसा ठेवायचा? सुरुवात मी कुठून करू? सुरुवात करायची हायब्रिडायझेशन पासून. यांचं हायब्रिडायझेशन अगोदर काढायचं. ठीक आहे का? हायब्रिडायझेशन अगोदर काढायचं. आता बघा रे, कॉमन सेन्स वापरला तर हायब्रिडायझेशन पण काढण्याची गरज नाही. बघा रे, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम आणि टेलुरियम हे सगळे सेंट्रल ॲटम आहेत इथं दिलेले. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम आणि टेलुरियम. मला सांगा हे सगळे एका ग्रुपचे मेंबर आहेत का नाही रे? ऑल दीज एलिमेंट्स बिलॉंग टू ग्रुप 16. मान्य आहे का सगळ्यांना? ग्रुप 16चे मेंबर्स आहेत. या सगळ्यांमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सगळ्यांमध्ये 6 असतील. सिमिलर टू ऑक्सिजन, इथं पण 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, इथं पण 6, इथं पण 6. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर सेम असतील आणि जर तयार होणारे बॉन्ड पण सेम असतील, बघा इथं सल्फर 2 बॉन्ड तयार करेल, इथं ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करेल, इथं टेलुरियम 2 बॉन्ड तयार करेल, सेलेनियम पण 2 बॉन्ड तयार करेल. या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन ऑटोमॅटिकली सेम होऊन जातं. ऑटोमॅटिकली सेम होऊन जातं का? तर एका ग्रुपचे कंपाऊंड आहेत, एका ग्रुपच्या मेंबरचे कंपाऊंड आहेत. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे ते क्रॉस इक्वल आणि त्यांनी तयार केलेले बॉन्ड पण इक्वल. त्यामुळे सगळ्यांचं हायब्रिडायझेशन सेम येतं रे. हे sp3 येईल, हे पण sp3 येईल, हे पण sp3 येईल आणि हे पण sp3 येईल. ज्याला पटत नाही त्यानं करून बघावं. sp3च येणार आहे 100%, कारण सगळ्यांकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 असतील. 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि प्रत्येक जण 2-2 बॉन्ड तयार करेल. हे सगळे बघा या केसमध्ये जातात रे. 422, कोड नंबर 422 हे ना. 2 बॉन्ड पेअर, 2 लोन पेअर, 2 बॉन्ड पेअर, 2 लोन पेअर, 4 हायब्रिड ऑर्बिटल्स. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन असेल? sp3. हायब्रिडायझेशन सेम आलं. हायब्रिडायझेशन सेम आलं. लोन पेअर नॉट इक्वल टू 0 आहेत. लोन पेअर किती आहेत रे? इथं 2 आहेत. सगळ्यांमध्ये लोन पेअर. अरे हे सिमिलर असं ऑक्सिजन, वॉटर मधला ऑक्सिजन 2 लोन पेअर असतो ना रे, तसंच इथं पण 2-2 लोन पेअर. हायब्रिडायझेशन सेम आलं, लोन पेअर नॉट इक्वल टू 0 आलं. म्हणजे यापैकी कुठला तरी एक फॅक्टर मला वापरायचा आहे. आता सर कुठला वापरू? मग जे वेगळं आहे त्याचा विचार कर. काय वेगळं आहे रे याच्यात? याच्यात वेगळं आहे सेंट्रल ॲटम. डिफरंट सेंट्रल ॲटम्स, डिफरंट सेंट्रल ॲटम, डिफरंट सेंट्रल ॲटम. सेंट्रल ॲटम डिफरंट असताना फॅक्टर कुठला वापरायचा? हा वापरायचा. बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. आता सगळ्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड माहिती आहे. एखाद्या ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते रे? टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. म्हणजे बघा ऑक्सिजन, ठीक आहे ना, किंवा असं उलट लिहितो हा. बघ टेलुरियम, सेलेनियम, सल्फर आणि ऑक्सिजन ही अशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढेल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. मान्य आहे का सगळ्यांना? टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. त्या बेसिसवर ऑक्सिजन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, टेलुरियम हा लिस्ट असेल. बॉन्ड अँगल हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटमला डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो H2T चा बॉन्ड अँगल लोवेस्ट, त्यानंतर H2SE, त्यानंतर H2S आणि सगळ्यात हायेस्ट कोण असेल? वॉटर असेल. सिंपल. हे झालं तुझं फायनल आन्सर. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल. ठीक आहे. बघा परत एकदा सांगतो, तुम्ही क्वेश्चन वाचल्यानंतर पहिलं काम करायचं हायब्रिडायझेशन काढण्याचं. ठीक आहे. तर कॉमन सेन्स वापरून इथं आपण हायब्रिडायझेशन काढत बसलो नाही सगळ्यांचे. का? एका ग्रुपचे कंपाऊंड आहेत ते सगळे. एका ग्रुपचे कंपाऊंड जे असतात ना, आणि सिमिलर कंपाऊंड आहेत, 2-2 बॉन्डवाले कंपाऊंड आहेत, हायब्रिडायझेशन ऑटोमॅटिकली सेम येणार आहे. मला आतापर्यंत एवढं नॉलेज आलंय की बाबा वॉटरचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. जर वॉटरचं sp3 असेल, सगळ्यांचंच sp3 असेल. आता हायब्रिडायझेशन सेम दिसलं, मी आलो इथं,
इथं आलो हायब्रिडायझेशन सेम आहे, लोन पेअर नॉट इक्वल टू 0 आहे, इथं 2 लोन पेअर 2 2 2 2. फॅक्टर कुठला वापरायचा हे कळलं पाहिजे आपल्याला. बघा रे, जे वेगळं आहे ना त्यावरती बेस्ड फॅक्टर वापरायचा. या सगळ्यांमध्ये वेगळेपणा कशात आहे रे? सेंट्रल ॲटम मध्ये. बघा ना, इथं सेंट्रल ॲटम सल्फर आहे, ऑक्सिजन आहे, टेल्युरियम आहे आणि सेलेनियम आहे. सेंट्रल ॲटम वेगळा दिसला म्हणून मी हा पॉइंट उचलला. बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. मग मी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड ठरवला. मला पिरियडिक टेबल टॉपिक मधून एवढं नॉलेज आलंय, टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. त्या बेसिसवर टेल्युरियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लोवेस्ट, देन सेलेनियम, देन सल्फर, देन ऑक्सिजन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल बॉन्ड अँगल, त्यामुळं हे असणार आहे फायनल आन्सर. ओके, नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल PH3, NH3, ASH3, SbH3. मला हे 4 कंपाऊंड्स दिलेत, ठीक आहे ना. आता बघा, तुम्ही जर सेंट्रल ॲटम्स आयडेंटिफाय केले, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमनी. Sb म्हणजे अँटीमनी, बरोबर आहे. हे सगळेच्या सगळे ग्रुप 15चे मेंबर्स आहेत. मान्य आहे का सगळ्यांना? निकोजन्स म्हणतो आपण यांना, त्याचे मेंबर्स आहेत, त्याचे कंपाऊंड्स आहेत. पहिलं काम करूत हायब्रिडायझेशन काढण्याचं. बघ रे, तुला NH3चं हायब्रिडायझेशन माहिती झाले ना आतापर्यंत रे, sp3 असतं. आता बघा, एका ग्रुपचे मेंबर आहेत, ते सगळे एका ग्रुपचे मेंबर आहेत, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम, त्यांना 3-3च बॉन्ड तयार करायचे आहेत प्रत्येकाला, प्रत्येक ठिकाणी 3-3 बॉन्ड आहेत. हायब्रिडायझेशन अमोनियाचं जर sp3 असेल, बाकीच्यांचं देखील काय असेल रे? sp3च असेल. सगळीकडचं हायब्रिडायझेशन सेम असेल, हायब्रिडायझेशन सेम असेल. वाटलं तर कोड नंबर मेथड अडॉप्ट करा. कोड नंबर जर काढला तुम्ही, या सगळ्यांचा कोड नंबर 431 येतो का नाही बघा. बघ रे, करून बघ तू. NH3चा कोड नंबर 431च आहे ना. नायट्रोजनचे 5 क्रॉस, 5 पैकी 3 क्रॉस बॉन्डिंगला गेले, एक लोन पेअर उरते, बाकी सगळ्या ठिकाणी असंच होतं. हायब्रिडायझेशन सेम आलं, लोन पेअर सगळीकडे एक एक येते, सगळीकडे एक एक लोन पेअर येते, सगळीकडे एक एक लोन पेअर येते. हायब्रिडायझेशन सेम आलं, मला इथं जावं लागेल. हायब्रिडायझेशन इज सेम, लोन पेअर नॉट इक्वल टू 0, सगळीकडे एक एक लोन पेअर आहे. आता बघा मग कुठला फॅक्टर वापरायचा. आता या तिन्हीपैकी कोणतं रिलेशन वापरायचं हे कसं ठरवायचं बघा. तुम्हाला दिलेल्या कंपाऊंड्समध्ये वेगळं काय आहे बघा. वेगळं आहे सेंट्रल ॲटम. बघा ना, इथं फॉस्फरस आहे, इथं नायट्रोजन आहे, इथं आर्सेनिक आहे, इथं अँटीमनी आहे. डिफरंट सेंट्रल ॲटम्स. डिफरंट काय आहे त्याच्याकडे जायचं. हायब्रिडायझेशन काढलं, लोन पेअर कळल्या, मग बघायचं डिफरंट काय आहे. डिफरंट सेंट्रल ॲटम आहेत, डिफरंट सेंट्रल ॲटम आहेत. डिफरंट सेंट्रल ॲटम असल्यामुळे मी सेंट्रल ॲटमशी कनेक्टेडच रिलेशन वापरणार. सेंट्रल ॲटमला अनुसरून रिलेशन एवढे एकच आहे ना, बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. तर मला या रिलेशनचा वापर करावा लागेल. आता मी बघेन मग यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर काय. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. तर नायट्रोजनची हायेस्ट असेल, त्यानंतर फॉस्फरस, त्यानंतर आर्सेनिक आणि अँटीमनी. ही ऑर्डर असणार आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तिकडं वाढेल. बॉन्ड अँगल हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटमला डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळं त्यांच्या कंपाऊंडची ऑर्डर बॉन्ड अँगलची अशीच, एक्झॅक्टली अशीच. SbH3, ASH3, PH3 आणि NH3. तर हे झालं तुमचं आन्सर. बॉन्ड अँगल तिकडे वाढतो कारण बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन आणि हा क्वेश्चन, प्रिव्हियस क्वेश्चन आणि हा क्वेश्चन एक्झॅक्टली सेम आहे, सिमिलर क्वेश्चन्स आहेत. बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. का तर सेंट्रल ॲटम वेगळा दिसला मला. हायब्रिडायझेशन सेम आलं, लोन पेअर देखील सेम आले, सेंट्रल ॲटम वेगळा दिसला. बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम. नोट करा. सी नेक्स्ट क्वेश्चन, परत तसाच क्वेश्चन. अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल. NF3, NCl3, NBr3 आणि Ni3 हे 4 कंपाऊंड्स आपल्याला दिले. बघा आता अप्रोच कसा ठेवायचा. पहिलं काम करायचं, सगळ्यांचं हायब्रिडायझेशन काढायचं, ठीक आहे ना. कॉमन सेन्स वापरा रे हायब्रिडायझेशन काढायला. बघा रे, तुला माहिती आहे का रे, अमोनिया मधलं हायब्रिडायझेशन sp3 असतं, माहिती तुला. बस हे नॉलेज जर असेल तर हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होईल, ठीक आहे. कसं बघा आता,
हॅलोजन ॲटम जेव्हा सराउंडिंग पोझिशनला जातात ना, हॅलोजन ॲटम जेव्हा सराउंडिंग पोझिशनला जातात ना, ते एकच बॉन्ड तयार करतात. म्हणजे एक हॅलोजन ॲटम एकच बॉन्ड तयार करतो. कुठं म्हणतोय मी? सराउंडिंग पोझिशनला. सेंट्रलला गेल्यानंतर मग बरेच बॉन्ड तयार होऊ शकतात. एक फ्लोरीनचा एक बॉन्ड, 3 फ्लोरीनचे 3 कोव्हॅलंट बॉन्ड, 3 कोव्हॅलंट बॉन्ड. एक क्लोरीनचा एक, 3 क्लोरीनचे 3. एक ब्रोमीनचा एक, 3 ब्रोमीनचे 3. एक आयोडीनचा एक, 3 आयोडीनचे 3. लक्षात ठेवा, हॅलोजन ॲट सराउंडिंग पोझिशन, 1 हॅलोजन ॲट सराउंडिंग पोझिशन फॉर्म्स ओनली 1 बॉन्ड. तर इथं 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. अमोनियामध्ये पण 3च आहेत ना रे. एक हायड्रोजन एकच बॉन्ड तयार करतो, हे माहिती आपल्याला. हायड्रोजन इज मोनोव्हॅलंट, हायड्रोजन टेंड टू फॉर्म सिंगल बॉन्ड. आता हे हॅलोजन देखील सराउंडिंग पोझिशनला कधीही मोनोव्हॅलंट असतात. माझं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, जर अमोनियाचं हायब्रिडायझेशन sp3 असेल, या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन sp3च येईल. वाटलं तर तुम्ही करून बघा, sp3 येतं का नाही ते येतं sp3. आणि हे सगळे एक्झाम्पल या कोड नंबरमध्ये जातात, 431. का रे? अमोनिया सारखे आहेत ना कंपाऊंड. अमोनियाचा कोड नंबर किती आहे? 431. या सगळ्यांचा कोड नंबर 431 आहे. बघा आता हायब्रिडायझेशन सेम झालं, हायब्रिडायझेशन सेम झालं, हायब्रिडायझेशन सेम झालं. लोन पेअर नॉट इक्वल टू 0. लोन पेअर या सगळ्यांमध्ये एक एक असेल रे, कारण अमोनियामध्ये पण एकच असते ना. हे कंपाऊंड एक्झॅक्टली सिमिलर टू अमोनिया, NH3 ला सिमिलर कंपाऊंड आहेत. सगळीकडे एक एक लोन पेअर आहे. हायब्रिडायझेशन पण सेम आहे. परत मला इथंच यावं लागेल, वेन हायब्रिडायझेशन इज सेम, लोन पेअर नॉट इक्वल टू 0. आता माझ्याकडे 3 चॉईस अवेलेबल आहेत. त्यापैकी चॉईस मी आता कुठली सिलेक्ट करू? चॉईस कुठली सिलेक्ट करायची हे कुठून ठरवायचं? दिलेल्या कंपाऊंड्स मध्ये डिफरंट काय आहे ते बघायचं. काय डिफरंट आहे यांच्यात? सेंट्रल ॲटम तर सारखा आहे, डिफरंट कोण आहेत? सराउंडिंग ॲटम्स. बघा, इथं फ्लोरीन आहे, इथं क्लोरीन आहे, इथं ब्रोमीन आहे, इथं आयोडीन आहे. डिफरंट सराउंडिंग ॲटम्स, डिफरंट सराउंडिंग ॲटम्स, डिफरंट सराउंडिंग ॲटम्स. सराउंडिंग ॲटम डिफरंट असल्यामुळं मला सराउंडिंग ॲटमशी कनेक्टेड फॅक्टर उचलावं लागेल. सराउंडिंग ॲटमशी कनेक्टेड फॅक्टर एकच आहे आपल्याकडे, बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम. बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम. बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम. आता तुला माहिती आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज कळतंय सगळ्यांना. हे एका ग्रुपचे मेंबर आहेत. परत डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूची ऑर्डर अशी आहे. इकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आयोडीन लिस्ट. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडे वाढते. आता बघा, बॉन्ड अँगल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम. इनव्हर्स रिलेशन आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर या बाजूला वाढत असेल, बॉन्ड अँगल त्या बाजूला वाढला पाहिजे. इनव्हर्स रिलेशन कळते ना रे. मग बॉन्ड अँगलची ऑर्डर कशी असेल? NF3, NCl3, NBr3 आणि NI3. ही असेल इन्क्रीजिंग ऑर्डर, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. हे झालं फायनल आन्सर. सिंपल क्वेश्चन आहे. हे बघ रे, अप्रोच कसा ठेवायचा, हायब्रिडायझेशन काढायचं, लोन पेअर बघायचे आहेत का नाही. लोन पेअर जर नॉट इक्वल टू 0 आलं, या तिन्हीपैकी एक रिलेशन काम करतं कुठलं तरी. आता या तिन्हीपैकी कोणतं रिलेशन काम करतं हे दिलेले मॉलिक्युल्सच तुला सांगून जातील. दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये वेगळं काय आहे बघायचं. आता इथं पाहिलं मी, काय वेगळं दिसतंय मला? डिफरंट सराउंडिंग ॲटम्स दिसत आहेत. सराउंडिंग ॲटम डिफरंट दिसत आहेत म्हणून मी सेकंड रिलेशन उचललं. बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डाव्या बाजूला वाढते म्हणून बॉन्ड अँगल हा उजव्या बाजूला वाढेल. ही झाली इन्क्रीजिंग ऑर्डर. नोट करा. सेम क्वेश्चन हा. अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल. बघा आता स्पेसिस दिलेले, anion दिलेले, ClO4 मायनस, ClO3 मायनस आणि ClO2 मायनस. आपण काय करू, यांचा अगोदर हायब्रिडायझेशन काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे का? मला सांगा, क्लोरीनकडे किती क्रॉस असतात रे? 7 असतात. 7 क्रॉस असतात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. निगेटिव्ह चार्ज आला, एक क्रॉस मला वाढवावा लागेल. 8वा क्रॉस. 1 2 3 4 5 6 7 8.
बघा आता एका ऑक्सिजनला 2, इथे एक ऑक्सिजन 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 ऑक्सिजन, ठीक आहे ना. बघा आता इथं 4 बॉन्ड पेअर असतील, 0 लोन पेअर असतील, हायब्रिड ऑर्बिटल 4 येतील, हे 440 मध्ये जातं. मान्य आहे का रे तुला? 440, ठीक आहे ना. इथं बघ आता क्लोरीनकडे परत एकदा 1 2 3 4 5 6 7 हे क्लोरीनचे क्रॉस, निगेटिव्ह चार्जचा ॲडिशन, 8वा क्रॉस. एक ऑक्सिजन, दुसरा ऑक्सिजन, तिसरा ऑक्सिजन, लोन पेअर. 3 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर, दोन्हीची बेरीज सुरुवातीला लिहायची. हे लिहायचं कळते का आपल्याला आता? हे ना, काय करायचं? लोन पेअर 3rd डिजिट, त्यानंतर बॉन्ड्स आणि या दोन्हीची बेरीज पुढे. इथं बघ क्लोरीनकडे परत एकदा, त्याचे ओरिजिनल 7 क्रॉस, निगेटिव्ह चार्जचा 8वा क्रॉस. ऑक्सिजन ऑक्सिजन, 2 लोन पेअर, 2 लोन पेअर. मान्य आहे? ओके. आता याचा कोड नंबर बघा. लोन पेअर शेवटी लिहायचं. 2 लोन पेअर आहेत, बॉन्ड पेअर किती आहेत? 2 आहेत, बेरीज पुढे लिहा. आता बघा पहिला डिजिट हायब्रिडायझेशन सांगत असतो 4 आहे म्हणजे sp3, sp3. इथं पण 4 आहे sp3, इथं पण 4 आहे sp3, ठीक आहे का. सगळ्यांचं हायब्रिडायझेशन सेम आलं. मान्य आहे? सगळ्यांचं हायब्रिडायझेशन सेम आहे का नाही? वेगळं काय मग? वेगळं आहे लोन पेअर. बघ रे इथं 0 लोन पेअर आहेत, याच्यात 0 लोन पेअर, याच्यात 1 लोन पेअर, याच्यात 2 लोन पेअर. आलं का लक्षात सगळ्यांच्या? ओके. आता मी हे इरेज करणार आहे. ज्यांना हायब्रिडायझेशन काढण्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी व्हिडिओला पॉज करा आणि हे हायब्रिडायझेशन कसे आले ते लिहून घ्या, ठीक आहे ना. व्हिडिओला पॉज करून हायब्रिडायझेशन मी कसे काढले ते लिहून घ्या. मी आता हे इरेज करणार आहे, ओके, आणि पुढे एक्सप्लेन करणार आहे की याचा आन्सर कसं काढायचं. ओके, चला मला सांगा लोन पेअर. लोन पेअर सगळ्यांमध्ये वेगळ्या आल्यात. लोन पेअर किती ते लिहितो मी, ठीक आहे. बघा इरेज करतोय मी. आपल्या कामाचं जे आहे ते इथं खाली लिहिलेलं आहे मी. याच्यात किती लोन पेअर आहे? 0 लोन पेअर. याच्यात 1 लोन पेअर आहे आणि याच्यात 2 लोन पेअर आहे. पाहता सगळ्यांचं हायब्रिडायझेशन सेम आहे, हायब्रिडायझेशन सेम आहे. लोन पेअर नॉट इक्वल टू 0, ठीक आहे ना. म्हणजे सगळ्यांमध्ये 0 नाहीत ना. सगळ्यांमध्ये 0 आहेत का? फक्त एका ठिकाणी 0 आहेत. हायब्रिडायझेशन सेम, लोन पेअर नॉट इक्वल टू 0, याच्यात जातं हे एक्झाम्पल. आता वेगळं काय आहे त्याचा विचार करू. डिफरंट लोन पेअर्स. फॅक्टर, या तिन्ही मधला फॅक्टर उचलायचा कोणता हे कसं ठरवायचं? त्या दिलेल्या स्पेसिस मध्ये वेगळं काय आहे ते बघायचं. तर मी बघितलं की वेगळं लोन पेअर्स आहेत. डिफरंट लोन पेअर्स, डिफरंट लोन पेअर्स, डिफरंट लोन पेअर्स असल्यामुळं मी कुठले रिलेशन उचलणार आहे? आता हे पहिलं रिलेशन उचलणार. जे वेगळं आहे त्याला कनेक्टेड रिलेशन उचला. काय सांगतं ते रिलेशन? बॉन्ड अँगल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर्स. बॉन्ड अँगल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर. म्हणजे जिथं लोन पेअर कमी त्याचा बॉन्ड अँगल जास्त, जिथं लोन पेअर कमी त्याचा बॉन्ड अँगल जास्त. सगळ्यात कमी लोन पेअर इथं आहेत, सगळ्यात कमी लोन पेअर इथं आहेत. याचा बॉन्ड अँगल हायेस्ट, ClO4 मायनस हायेस्ट. इथं एक लोन पेअर आहे, हे दुसऱ्या प्लेसला येईल, ठीक आहे. आणि इथं ClO2 मायनस येईल. ही झाली तुमची इन्क्रीजिंग ऑर्डर, ठीक आहे का? लक्षात आलं का रे? कोड नंबर लिहितो रे इथं. हे कोड नंबर याचा आहे. हे 440 वाला आहे, हे 440 आहे, हे 431 आहे आणि हे 422 आहे. हे करून बघायचं तुम्ही, किंवा मी मगाशी करून दाखवलं, ठीक आहे का? फायनल आन्सर काय आलं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल. नोट करा. ओके, पहा पुढचा क्वेश्चन. अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल. काय काय दिले बघा. मिथेन, अमोनिया, वॉटर आणि NH4+. हे एक्झाम्पल रटाळ झाले रे. कितीदा आले एक्झाम्पल टॉपिक झाल्यापासून. याचा हायब्रिडायझेशन तुला आलंच पाहिजे रे. तुला येत नसेल तर खप जाऊन कुठतर sp3 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 आलेच पाहिजे ते, ठीक आहे ना. कोड नंबर पण हे रोल मॉडेल एक्झाम्पल आहेत. मी सुरुवातीलाच बोललोय असे काही एक्झाम्पल आहेत ते मुखपाठ पाहिजेत विथ कोड नंबर.
बघा रे, याचा कोड नंबर 440 येतो, याच्यात लोन पेअर. हे करून बघा वाटलं तर, तुम्ही तुमच्या लेवलवर करून बघा. 431 येतो याचा कोड नंबर, याचा येतो 422. NH4+ मी करून दाखवतो, ठीक आहे का? तर ते पण घेतलेलंच आहे एक्झाम्पल. बघ रे, बाजूला करायला मी ते NH4+. मला सांगा नायट्रोजन कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 5, ठीक आहे का? 5, 1 2 3 4 5. पण पॉझिटिव्ह चार्ज आला ना, एक क्रॉस कमी करा. पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे मी काय केलं, एक क्रॉस कमी केला. आता मला 4 हायड्रोजन दिसत आहेत. इथे एक बॉन्ड तयार करेल, दुसरा, तिसरा आणि चौथा. म्हणजे 0 लोन पेअर, शेवटचा डिजिट लोन पेअर, दुसरा डिजिट बॉन्ड पेअर, आणि या दोन्हीचं सम पुढे लावा. हे हायब्रिड ऑर्बिटल्स. 440 आलं, हे पण 440. 440 म्हणजे sp3. 440 म्हणजे sp3 आलं. आलं का लक्षात? ओके. आता बघा, या तिघांमध्ये अगोदर ठरवू तर नंतर त्याचा विचार करू, चालतंय की? हां. आता बघा, मिथेनमध्ये 0 लोन पेअर आहेत, अमोनियामध्ये 1 लोन पेअर आहे, वॉटरमध्ये 2 लोन पेअर आहेत. हायब्रिडायझेशन सेम आहे. हायब्रिडायझेशन सेम आहे. या तिघांमध्ये फरक कशाचा आहे? लोन पेअरचा आहे. म्हणजे या तिघांसाठी तुम्ही काय करा, या तिघांसाठी हा फॅक्टर वापरा, बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर. जे वेगळं आहे त्याच्याशी कनेक्टेड फॅक्टर घ्या. परत परत तेच बोलायलो मी. वेगळे या तिघांमध्ये क्लिअर कट काय दिसतंय? लोन पेअर दिसतंय. बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लोन पेअर. मग मला सांगा, या तिघांमध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड अँगल मिथेनचा असेल का नाही? इनव्हर्स रिलेशन असल्यामुळं मिथेन हायेस्ट. मिथेन हायेस्ट. त्यानंतर कोण येईल रे? अमोनिया येईल. त्यानंतर कोण येईल? वॉटर. अरे, याच्या व्हॅल्यू तर आपल्याला माहिती झाल्यात. बघा, हे रिलेशन करेक्ट आहे का नाही? 109 डिग्री 28 मिनिट, 107 डिग्री 18 मिनिट, 104.5 डिग्री. व्हॅल्यू VSEPR थेरी पासून बोलतोय मी, ठीक आहे ना? यांच्या व्हॅल्यूज तुला व्हॅल्यू नाहीत लक्षात, नो प्रॉब्लेम. असं जरी केलंस तरी चालेल. CH4 सगळ्यात जास्त, त्यानंतर अमोनिया, त्यानंतर वॉटर. आता क्वेश्चन अराईज होतो, व्हॉट अबाउट NH4+. आता NH4+ बॉन्ड अँगल तुला प्रेडिक्ट करायचा आहे. तर मी शेवटी मागच्या लेक्चरमध्ये शेवटी एक नोट सांगितली होती, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. हायब्रिडायझेशन सेम असताना आणि लोन पेअर नसताना बॉन्ड अँगल सेम असतो ना? हायब्रिडायझेशन सेम असताना, लोन पेअर नसताना हायब्रिडायझेशन सेम असतो ना? नक्कीच असतो. बघ, याचं हायब्रिडायझेशन सेम आहे, sp3 आहे. याच्याकडे लोन पेअर नाही, याच्याकडे पण लोन पेअर नाही, म्हणून या दोघांचा बॉन्ड अँगल एक्झॅक्टली इक्वल. कोणाचा? CH4चा आणि NH4+चा. बघ रे, शेवटची केस. व्हेन हायब्रिडायझेशन इज सेम, लोन पेअर इक्वल टू 0, बॉन्ड अँगल इक्वल. हायब्रिडायझेशन सेम, लोन पेअर 0, बॉन्ड अँगल इक्वल. हायब्रिडायझेशन सेम असताना, लोन पेअर नसताना बॉन्ड अँगल सेम असतो ना? घ्या लिहून. नेक्स्ट एक्झाम्पल. सेम अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल BF3, BCl3, BBr3, BI3. आता हा क्वेश्चन पाहिल्यानंतर होणारी मिस्टेक अगोदर सांगतो मी. इथं सगळ्यांना कळतं की सराउंडिंग ॲटम डिफरंट आहेत. सर, तुम्हीच आम्हाला म्हणलात सराउंडिंग ॲटम वेगळे जे वेगळं असते त्याच्यावरती बेस्ड फॅक्टर घ्या. सराउंडिंग ॲटम वेगळे दिसते तर आम्ही हा रिलेशन उचलतो, बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम. मला माहिती झालंय सर की फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असते, आयोडीनची सगळ्यात कमी असते. इनव्हर्स रिलेशन आहे, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी त्याचा बॉन्ड अँगल जास्त. सर, मग असं येतं का? BI3 सगळ्यात जास्त, त्यानंतर BBr3 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फॅक्टर वापरून, BCl3 आणि BF3 असं येतं का सर? तर सर म्हणतायत नाही, असं येत नाही. पण तू म्हणणार आहे सर असं काय येत नाही. लक्षात ठेवा, हे फॅक्टर, हे 3 रिलेशन वापरण्यासाठी अगोदर हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. हे 3 रिलेशन कधीही नाहीत वापरायचे, लक्षात ठेवा रे बाबा. व्हेन हायब्रिडायझेशन इज सेम, लोन पेअर नॉट इक्वल टू 0, देन अँड देन ओनली बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर, बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम, बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सराउंडिंग ॲटम. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत
हायब्रिडायझेशन सेम असणे आणि लोन पेअर नॉट इक्वल टू 0 असणे. ठीक आहे का? तर आपण काय करू, चेक करू तिथं मग काय होतंय काय नाही. ठीक आहे, हे उत्तर 100% चुकीचं आहे. हा, बघूत मग काय बरोबर येतं ते. BF3. ठीक आहे, आता बघा BF3चं फक्त हायब्रिडायझेशन काढूत आपण. BF3 बोरॉनकडे किती क्रॉस रे? बोरॉनकडे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. 3, 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड. मान्य? 0 लोन पेअर, 3 बॉन्ड पेअर, दोन्हीची बेरीज पुढे लिहा. 330. 330 म्हणजे 330 आलं म्हणून हे sp2 झालं. अरे sp2 झालं. आता बघा फ्लोरीन सारखंच क्लोरीन पण ना, बॉन्ड क्लोरीनचे पण तसेच ना जसे फ्लोरीनचे. हे 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करल, हे पण 3 करल, हे पण 3 करल आणि हे पण 3 करल. मला सांगायचंय की जसं BF3चं हायब्रिडायझेशन sp2 येते ना, या सगळ्यांचं sp2 येते. अरे कंपाऊंड सिमिलर आहेत ना, हायब्रिडायझेशन देखील सेम असेल तर या सगळ्यांचं हायब्रिडायझेशन sp2 येतं. ठीक आहे ना? आता हे मोडतोय मी. हा, हायब्रिडायझेशन वाटलं तर तुम्ही तुमच्या लेवलवर ट्राय करा. sp2 हायब्रिडायझेशन येतं, sp2 हायब्रिडायझेशन येतं, sp2 हायब्रिडायझेशन येतं, sp2 हायब्रिडायझेशन येतं. लोन पेअर किती येतात रे? लोन पेअर इथं 0 येतात, इथं 0 येतात, इथं 0 येतात, इथं पण 0 येतात. हायब्रिडायझेशन इज सेम. हायब्रिडायझेशन इज सेम बट सी लोन पेअर आर 0. हे लागू होत नाही, नाही, कारण हे लागू करण्यासाठी लोन पेअर शुड बी नॉट इक्वल टू 0. अर्ध इथं बरोबर आहे, हायब्रिडायझेशन आपलं सेम आलंय पण लोन पेअर नॉट इक्वल टू 0 नाहीये. हे लागू होत नाही. काय लागू होतंय? हे लागू होतंय. हायब्रिडायझेशन इज सेम, लोन पेअर इक्वल टू 0, बॉन्ड अँगल इक्वल. आत्ताच्या प्रमाणे मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं हायब्रिडायझेशन सेम असताना, लोन पेअर नसताना बॉन्ड अँगल सेम असतो ना? नक्कीच असतो. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय येतं? BF3 इक्वल टू BCl3 इक्वल टू BBr3 इक्वल टू Bi3 ऑल विल हॅव इक्वल बॉन्ड अँगल. का सर? कारण हायब्रिडायझेशन पण सेम आहे आणि सेंट्रल ॲटम कडे लोन पेअरच नाही. लक्षात ठेवा, लोन पेअरच बॉन्ड अँगलला बिघडवत असते. लोन पेअरच नाही, बॉन्ड अँगल इक्वल. चूक होण्यासारखा क्वेश्चन आहे. ठीक आहे, भारी क्वेश्चन आहे आणि हा एका JEE एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे का? लक्षात ठेवा, मी म्हणलेलं सेंटेन्स कधी तुला लक्षात ठेवायचे बॉन्ड अँगलचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. कुठलं? हायब्रिडायझेशन सेम असताना, लोन पेअर नसताना बॉन्ड अँगल सेम असतो ना? असतो. पण नेक्स्ट एक्झाम्पल भारी एक्झाम्पल आहे बघा, मोठं एक्झाम्पल आहे. Arrange in the increasing order of bond angle CH4, NH3, H2O, BF3, CO2, BeCl2, CCl4, NH4+. सगळ्यांची बॉन्ड अँगलची ऑर्डर. आता हायब्रिडायझेशनचं काम तुम्ही करायचं रे बाबा. बघ रे, मी लिहायला उत्तर हे माहिती झालं. अरे बोर झालं रे हे एक्झाम्पल. मिथेनचं हायब्रिडायझेशन काढायला ट्रिक वापरते. माझे एवढा मूर्ख कुणीच नसेल. ठीक आहे ना? मी नाही वापरत बाबा, तुम्हीच बघा वापरत असाल तर तुम्ही कोण आहेत ते. sp3 ठीक आहे ना? हे सिंपल एक्झाम्पल आहे. sp2 येतं, हे sp येतं, हे पण sp येतं, हे sp3 येतं, हे पण sp3 येतं. हायब्रिडायझेशन तुम्ही करायचं. ठीक आहे ना? कोड नंबर सांगतो बघ रे तुला. 440 येतं, हे 431 येतं, 422 येतं, हे तर 330 येतं. करून बघा. हे तर 220 येतं, हे पण 220 येतं, हे 440 येतं, हे पण 440 येतं. सगळं वेगळं वेगळं दिसतंय. हायब्रिडायझेशन सेम नाही. काय करू सर? हायब्रिडायझेशन सेम नसल्यानंतर काय करायचं तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. सांगितलं रे बाबा, बघ व्यवस्थित तिथं लिहिलंय बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज एस कॅरेक्टर. बॉन्ड अँगलची ऑर्डर हायब्रिडायझेशनच्या बेसिसवर अशी सांगितली तुम्हाला मी. sp असल्यानंतर जास्त असतो बॉन्ड अँगल, 180 डिग्री असतो ना. sp2चा 120 असतो आणि sp3चा किती असतो रे? 109 डिग्री 28 मिनिट असतो.
मग मला काय करावं लागेल, sp हायब्रिडायझेशन असणारे कोणते स्पेसिस आहेत ते घ्यावे लागतील बाजूला आणि त्यांना हायेस्ट करावं लागेल. बघ रे, CO2 आणि BCl2 हे दोघं sp वाले आहेत. हायब्रिडायझेशन sp आहे यांचं. मी हा फॉर्म्युला वापरेल, हे रिलेशन वापरतो रे आता. कुठलं? हे सेकंड बघ, बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज एस कॅरेक्टर. ठीक आहे का? त्यांच्या दोघात ठरवू नंतर आपण. त्याच्यानंतर sp2 कुणी आहे का बघा, sp2 आहे BF3. संपलं. आता बाकी राहिलेले सगळेच्या सगळे sp3 वाले आहेत. भरपूर आहेत sp3 वाले. सर काय करू? अरे या तिघांचा ऑर्डर तर मगाशी झालं की वॉटरचा बॉन्ड अँगल हा अमोनियापेक्षा कमी असतो, अमोनियाचा बॉन्ड अँगल मिथेनपेक्षा कमी असतो. आता बाकीच्यांचा विचार करू. आता पहा, मिथेन मध्ये 0 लोन पेअर आहेत का नाही? sp3 हायब्रिडायझेशन 0 लोन पेअर. इथं बघा CCl4 sp3 हायब्रिडायझेशन 0 लोन पेअर, sp3 हायब्रिडायझेशन 0 लोन पेअर. परत ते चाल की हायब्रिडायझेशन सेम असताना लोन पेअर नसताना बॉन्ड अँगल सेम असतो ना. CH4 इक्वल टू CCl4 इक्वल टू CCl4 इक्वल टू NH4 प्लस. या तिघांचा बॉन्ड अँगल एक्झॅक्टली सेम. कोणाचा? या तिघांचा. कारण यांचा हायब्रिडायझेशन सेम आहे आणि लोन पेअर पण 0 आहेत. ठीक आहे. आता राहिला प्रश्न या दोघांचा. यांचं पण तसंच इक्वलच. अरे बघ रे, हायब्रिडायझेशन सेम आहे, लोन पेअर 0 0 0 0 0 0. सर हे सांगितलंच नाही तुम्ही, हे कसं आलं? अरे कितीदा सांगू रे तेच. या तिघांमध्ये कोणता रूल काम करेल? बॉन्ड अँगल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर. हे मगाशी घेतलेलं एक्झाम्पल आहे. वाटलं तर ते एकदा चेक कर तू, किंवा तुला व्हॅल्यू पाठ झाल्यात रे आतापर्यंत. 109 डिग्री 28 मिनिट, 160 डिग्री 18 मिनिट, 104.5 डिग्री. VSEPR थेरी पासून यायलं हे. VSEPR थेरी पासून यायलं. हे झालं तुझं फायनल आन्सर. नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन. अरेंज इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल BCl3 BeCl2 CCl4. या एक्झाम्पलला सॉल्व करत असताना जी कॉमन मिस्टेक असते, मॅक्झिमम स्टुडंट करतात, सर मला सेंट्रल ॲटम वेगळा दिसतोय, मग मी काय करतो? बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम करतो. नाही रे बाबा, हे लक्षात ठेवा रे. परत माझं तोंड दुखतंय, तेच बोलतोय मी. हे तिन्ही रिलेशन कधी काम करतात? जेव्हा हे सॅटिस्फाय होतं. हायब्रिडायझेशन सेम असावं लागतं, लोन पेअर नॉट इक्वल टू 0 असतो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, बॉन्ड अँगलचा क्वेश्चन वाचल्यानंतर पहिलं काम करा रे बाबा, हायब्रिडायझेशन काढून घ्या. हायब्रिडायझेशन शिवाय बॉन्ड अँगल सॉल्व्ह करू नका, त्याचा क्वेश्चन सॉल्व्ह करू नका, आणि मिस्टेक होऊ शकते. चला हायब्रिडायझेशन बघा फटाफट. BCl3 सिमिलर टू BF3 चा हायब्रिडायझेशन बघ रे, sp2 येतं. हे करायचं, तुम्ही करायचं. आता हे सिंपल एक्झाम्पल आहेत. आता मोठे झालात तुम्ही. sp2 येतं, करून बघ. BCl2 मगाशी आला होता sp चे एक्झाम्पल आहे, करून बघ. CCl4 हे मिथेन सारखंच आहे, sp3. हायब्रिडायझेशन सेम नाहीये. कोणतंच रिलेशन काम करत नाही या तिघांपैकी. 1 2 3 हे नाही, कारण इथं हायब्रिडायझेशन सेम पाहिजे होतं. हायब्रिडायझेशन नाही सेम. हे पण नाही काम करू शकत. हायब्रिडायझेशन सेम नाहीये. ठीक आहे का? मग सर हे किंवा हे sp3 पेक्षा sp2 जास्त, sp2 पेक्षा sp जास्त. बघ ना मग, sp इथं BCl2 हायेस्ट. ठीक आहे ना? त्यानंतर कोण येईल? त्यानंतर येईल BCl3, आणि सगळ्यात कमी कोण येईल? CCl4. आलं का लक्षात? इथं गडबड करायची नाही. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲटम हे रिलेशन मी वापरू शकत नाही. परत म्हणतोय, हे रिलेशन वापरत असताना अगोदर बघायचे तुला हायब्रिडायझेशन सेम आणि लोन पेअर नॉट इक्वल टू 0 आहे का. तर इथं हायब्रिडायझेशन सेम नव्हतं. एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा, भुरटा क्वेश्चन आहे. sp3 पेक्षा sp2 जास्त, sp2 पेक्षा sp जास्त. नोट करा. चला पुढे. SO4 मायनस SO2 आणि SO3 ची बॉन्ड अँगलची ऑर्डर काढायची.
परत एकदा हायब्रिडायझेशन काढून दाखवतो रे. बघा रे, सल्फरकडे 6 क्रॉस असतात. 1 2 3 4 5 6. निगेटिव्ह चार्ज साठी 2 क्रॉस वाढवा. बघ रे, ऑक्सिजन 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 ऑक्सिजन. बघ, लोन पेअर 0, बॉन्ड पेअर 4, दोघांची बेरीज 4. 440 sp3, 440 sp3. ठीक रे. बघ, SO2 सल्फर परत एकदा 6 क्रॉस, 6 क्रॉस, 1 ऑक्सिजन, दुसरा ऑक्सिजन. लोन पेअर आली रे बाबा, 1 लोन पेअर. बघा रे, कसं लिहायचंय, कोड नंबर कसं लिहायचा, शेवटी लिहायचा अगोदर लोन पेअर, 3rd डिजिट लोन पेअर, 2nd डिजिट बॉन्ड पेअर, 2 बॉन्ड पेअर आणि दोघांची बेरीज करायची. 321 sp2. पहिला डिजिट सांगतो हायब्रिडायझेशन sp2. ठीक आहे. SO3 बघा आता 1 2 3 4 5 6. 1 2 3. बघ, लोन पेअर नाही, 0 3 3 sp2. sp2 इथं 2 क्रॉस वाढवले का, तर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून वाढवले. हा, इकडे कुठं निगेटिव्ह चार्ज नव्हता. आता मी हे इरेज करणार आहे का, लिहू इथंच उत्तर लिहू, चलेल का. बघ रे आता, sp3 हायब्रिडायझेशन आहे, या दोघांचं sp2 आहे. sp3 वाल्याचा बॉन्ड अँगल कधीही कमी असेल, कळते की रे, कॉमन सेन्स आहे. पर्सेंटेज एस कॅरेक्टर इथलं कमी. sp3 वाला सगळ्यात लोएस्ट असेल, तर सगळ्यात लोएस्ट कोण, मग इथं लिहितो उत्तर. सगळ्यात लोएस्ट कोण रे बाबा, SO42 मायनस सगळ्यात लोएस्ट. एवढं कन्फर्म झालं का, sp3 हायब्रिडायझेशन आहे. आता या दोघांचं sp2 आहे, या दोघांचं. आता या दोघांमध्ये कसं ठरवणार तू, हायब्रिडायझेशन सेम आहे, हायब्रिडायझेशन सेम आहे, लोन पेअर वेगळे आहेत. इथं 1 लोन पेअर आहे, इथं 0 लोन पेअर आहे. इथं हे काम करतं, बॉन्ड अँगल इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर. का रे बाबा असं झालं, कारण हायब्रिडायझेशन सेम आहे. या दोघांचं हायब्रिडायझेशन बघा sp2 आहे, पण लोन पेअर 1 आहे तर 0 आहे. ठीक आहे ना. बॉन्ड अँगल इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर. इथे 1 लोन पेअर आहे म्हणजे याचा बॉन्ड अँगल कमी असेल, SO2 चा बॉन्ड अँगल कमी असेल. सगळ्यात जास्त कोणाचा असेल सर, सगळ्यात जास्त SO3 चा असेल. हे असेल तुझं उत्तर. ठीक आहे. बघा का असं लिहितो मी. हे sp3 असल्यामुळे लोएस्ट. sp3 आहे म्हणून लोएस्ट. या दोघांचं sp2 आहे, या दोघांचं sp2 आहे, पण मी फॅक्टर कुठला वापरायलो, बॉन्ड अँगल इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर्स. या दोघांसाठी, या दोघांसाठी. ठीक आहे ना. कारण मी लिहिलंय हायब्रिडायझेशन सेम असल्यानंतर, लोन पेअर 0 नसल्यानंतर बॉन्ड अँगल इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर. ठीक आहे, नोट करा. पारे पुढचं एक्झाम्पल, हे स्पेशल एक्झाम्पल आहे. आता मी पुढचे 2-3 एक्झाम्पल हे स्पेशल एक्झाम्पल घेतोय, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे रे बाबा. ठीक आहे. भूत लिहिलंय मी, भूत, भूत आहे हे, भूत. ठीक आहे ना. ओके, भूताला घाबरायचं नसतं. ठीक आहे ना. कारण ओके, बघा सगळ्यांचं हायब्रिडायझेशन काढावं लागेल, तेवढं काम तुम्ही करा. ठीक आहे, कराल ना तेवढं. बघा NO2 प्लस, याचा sp हायब्रिडायझेशन येतं काय बघ रे, आणि याचा कोड नंबर येते 220. करून बघ, एवढं करून बघायचं सगळ्यांनी. NO2 मायनस याचं हायब्रिडायझेशन येतं sp2. ठीक आहे ना, sp2, आणि याचा कोड नंबर बघ 321 येतं, 321 येतं. ठीक आहे. याचं हायब्रिडायझेशन परत sp3 येतं, सॉरी sp2 येतं, पण कोड नंबर येतो आता 330. 330 करून बघा रे, करून बघा. हे ऑड इलेक्ट्रॉन वाला आहे रे बाबा, याच्याबद्दल सगळंच लक्षात ठेवायचं. हे ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे. ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस तुम्हाला मी 3 सांगितलेत, NO, NO2 आणि ClO2. त्यापैकीच एक आहे ना हा. NO मध्ये बॉन्ड अँगल कन्सेप्ट नसतो रे. बघ रे, डाय ॲटॉमिक स्पेसिस मध्ये बॉन्ड अँगल कन्सेप्ट नसतो, म्हणून म्हणू नका लगेच NO मधला बॉन्ड अँगल घ्या. इथं पण NO ला टाका, काय होते बघा. नाही, H2 मध्ये बॉन्ड अँगल नसतो. डाय ॲटॉमिक म्हणजे 2 ॲटम असणारा मॉलिक्यूल असेल ना, तिथं बॉन्ड अँगल कन्सेप्ट नसतो. 2च्या पुढे 3, 4, 5 असे ॲटम असावे लागतात. का सर? अरे कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे अँगल बिटवीन 2 ॲडजस्टंट कोव्हॅलेंट बॉन्ड. 2 ॲडजस्टंट लिंक पाहिजेत, लिंक. 2 ॲडजस्टंट बॉन्ड दिसावेत तेव्हाच अँगल कन्सेप्ट अराईज होतो. NO आपल्या कामाचा नाही, बॉन्ड अँगल नसतोच NO मध्ये. ठीक आहे ना. NO2 मी इथं सांगायलो, ClO2 पुढच्या क्वेश्चन मधील. बघा, ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिसचे हायब्रिडायझेशन तुम्हाला लक्षात ठेवा म्हणलं होतं मी. NO2 चं sp2 येत आहे,
sp2 येते, पण ते कशामुळे येते म्हणलं होतं मी, याचा अँगल, ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. लिहितो मी इथं, हे लक्षात ठेव, नंतर वाटेल ना बाबा कुठून येईल, हे लक्षात ठेवायचंय, हे लक्षात ठेवायचंय, ठीक आहे ना. 134 डिग्री असतो याचा बॉन्ड अँगल, ठीक आहे, 134 डिग्री असतो. आता आपण इकडं थोडंसं डोकं लावू आपलं कन्सेप्च्युअल. बघा आता sp हायब्रिडायझेशन आहे आणि 0 लोन पेअर आहेत. sp हायब्रिडायझेशन आहे, 0 लोन पेअर आहे. As per VSEPR theory, first postulate, what that postulate says, if central atom is surrounded by only bond pair and no lone pair, then bond angle value is exactly equal to expected value. 0 लोन पेअर आहे, त्यामुळे इथला बॉन्ड अँगल जेवढा अपेक्षित आहे तेवढाच असतो. sp हायब्रिडायझेशन 180 डिग्री, मान्य आहे का, 180 डिग्री. आता बघा इथं sp2 हायब्रिडायझेशन म्हणल्यानंतर 120 पाहिजे, 120, पण इथं लोन पेअर आहे, इथं लोन पेअर आहे. लोन पेअर असल्यामुळं लेस दॅन 120. का लेस म्हणताय सर, कारण बघ रे एक लोन पेअर आहे, लोन पेअर काम बिघडवते. VSEPR थेरीचं दुसरं पॉस्ट्युलेट वाचा, इफ सेंट्रल ॲटम इज सराउंडेड बाय बॉन्ड पेअर ॲज वेल ॲज लोन पेअर इलेक्ट्रॉन, देन बॉन्ड अँगल व्हॅल्यू इज लेस दॅन द एक्सपेक्टेड व्हॅल्यू, 120 पेक्षा कमी. आता हे sp2 आहे पण 0 लोन पेअर आहे, 0 लोन पेअर आहे, जेवढा अपेक्षित असेल तितका बॉन्ड अँगल पाहायला मिळेल, 120 डिग्री. लाव आता ऑर्डर, लाव रे ऑर्डर. बघा सगळ्यात जास्त 180 म्हणजे NO2 प्लस, सगळ्यात जास्त NO2 प्लस. आता हे 134 वाला येईल ना, बघा ना, NO2. आता कोण घेऊ रे, हे येईल आता NO3 मायनस, आणि सगळ्यात कमी कोण येईल रे बाबा, NO2 मायनस. पाठ करू नका रे बाबा, पाठ काय करायचं ते सांगितलं तुला. बघ हे 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 लक्षात ठेवायचं तुला, पर्याय नाही याला, ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे, हटके एक्झाम्पल आहेत ते, ठीक आहे. हे कळलं ना, काय केलं, हे सगळ्यात जास्त 180, लोन पेअर आल्यामुळे थोडा कमी होईल 120 पेक्षा, आणि इथं लोन पेअर नाही म्हणून एक्झॅक्टली 120. हे झालं तुझं फायनल आन्सर. पा दुसरं भूत, ClO2 मायनस Cl2O आणि ClO2, ठीक आहे ना. बघा हे परत एकदा आलं, ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस, ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिसचे बॉन्ड अँगल NO2 चा सांगितला मागच्या एक्झाम्पल मध्ये 134 डिग्री असतो, ClO2 चा 117 डिग्री असतो. लक्षात ठेवायचं, हे देखील लक्षात ठेवायचं, डोकं इकडे लावू आता कन्सेप्च्युअली. बघा रे दोघांचे हायब्रिडायझेशन काढा, sp3 येतं, sp3 येतं, sp3 येतं, ठीक आहे ना. या दोघांचे कोड नंबर जर काढलात ना तुम्ही, कोड नंबर येतात बघा 422, हे पण 422 येतं, हे पण 422 येतं. करून बघा तुम्ही तुमच्या लेवलवर. इथं सेंट्रल ॲटम ऑक्सिजन आहे, हा इथं सेंट्रल ॲटम क्लोरीन आहे, क्लोरीन सेंट्रल ॲटम, आणि इथं सेंट्रल ॲटम कोण, ऑक्सिजन. दोन दोन नसतात रे सेंट्रल ॲटम, कॉमन सेन्सचा भाग आहे, ठीक आहे ना. 2 क्लोरीन ते कसं सेंटरला जाईल, नाही ना शक्य, ठीक आहे. सेंट्रल ॲटम इथं ऑक्सिजन धरून सॉल्व करा, 422 मिळेल. इथं सेंट्रल ॲटम क्लोरीन धरून सॉल्व करा, परत 422 मिळेल, कारण निगेटिव्ह चार्जचा एक इलेक्ट्रॉन मिळेल ना त्या क्लोरीनला, ठीक आहे ना. आता मी यांच्या शेपचा विचार करतो, हा बघा 422 चा शेप बघा रे, व्ही शेप, व्ही शेप. हे बघ रे इथं क्लोरीन सेंटरला असेल, क्लोरीन हे ऑक्सिजन सराउंडिंगला, हे असं व्ही शेप राहील ना, असा व्ही शेप, ठीक आहे. इथं आता सेंटरला ऑक्सिजन असेल आणि सराउंडिंगला क्लोरीन असेल, लाईक दिस, हे असं, ठीक आहे का. याला तर स्पर्धेच्या बाहेर टाकलं आपण, ठीक आहे. याला वेगळंच लक्षात ठेवायचं, ते आपण या दोन्ही ठिकाणी फक्त थिंक करायला, ठीक आहे. आता मला फक्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल बोला, सांगा मला क्लोरीन ऑक्सिजन पैकी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते 3.5, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिहायला, हा क्लोरीनची असते 3, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मला सांगा मग या बॉन्डचे शेअर्ड इलेक्ट्रॉन कोणाच्या जवळ राहतील, ऑक्सिजनच्या, ऑक्सिजनच्या, लाईक दिस, ऑक्सिजनच्या. आता इथं हे 3.5 आहे, हे 3 आहे, परत एकदा ऑक्सिजनच्या जवळ राहतील, ठीक आहे का. हे गेले ऑक्सिजनच्या जवळ, ठीक आहे का. आता बघा मग बॉन्ड पेअर मध्ये डिस्टन्स बघा, डिस्टन्स जास्त आहे,
इथं लेस आहे. more distance in bond pair, more distance in bond pair, less distance in bond pair, less distance in bond pair. मग काय होईल सर? अरे काय होईल जरा लावा ना डोकं स्वतःचं, पण सगळ्यांना दिलंय ना. अरे बॉन्ड पेअर मध्ये डिस्टन्स जास्त आहे, कमी रिपल्शन होईल. बॉन्ड पेअर मध्ये कमी डिस्टन्स आहे. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन जवळ आले. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन जवळ आले. बॉन्ड असा होऊन जाईल, जो असा होता तो असा होऊन जाईल. म्हणून नक्कीच याचा बॉन्ड अँगल कसा असेल? जास्त असेल. याच्यामध्ये बॉन्ड पेअर रिपल्शन जास्त असतील, कारण बॉन्ड पेअर मधलं डिस्टन्स कमी आहे. जेवढं इलेक्ट्रॉन मधलं डिस्टन्स कमी तेवढं रिपल्शन जास्त. ना कळते की आपल्याला? इथं रिपल्शन जास्त होईल, म्हणून याच्यामध्ये बॉन्ड अँगल जास्त असेल. याच्यामध्ये बॉन्ड अँगल जास्त असेल. राहिला प्रश्न आता ClO2 चं काय करू सर? ClO2 चं काय करू सर? ClO2 ला कुठे टाकू? काही कळना झालंय, कस तरी व्हायलंय. अरे कॉमन सेन्स परत एकदा. याचं sp3 हायब्रिडायझेशन आहे 109 डिग्रीच्या जवळपास. 109 डिग्रीच्या जवळपास. हे बघ ना 117 आहे. 117 आहे, म्हणून ते सगळ्यात जास्त कोण? ClO2. का? कारण हे sp3 वाले आहेत आणि लोन पेअर येते, याच्यात लोन पेअर काढता येतात. हा, लोन पेअर असल्यामुळं 109 पेक्षा अँगल यांचा कमी असतो. त्याचं 117 आहे ना, तर ते ClO2 हायेस्ट असेल. सो फायनल आन्सर सर, फायनल आन्सर विल बी लाईक दिस. ClO2 मायनस लोवेस्ट, आफ्टर दॅट Cl2O आणि सगळ्यात जास्त ClO2. हे कळलं का रे? Cl2O का बरं जास्त? कारण याच्यात बॉन्ड पेअर रिपल्शन जास्त होतात. बॉन्ड असा होतो, बॉन्ड एक्सपांड होतो. बॉन्ड एक्सपांड झाला अँगल वाढतो, आणि याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स जास्त असल्यामुळे कमी रिपल्शन होतात. ठीक आहे का? आणि हे का बरं जास्त? 117 डिग्री आहे, ते पाठ करायचं तुला. एवढं दोनच बॉन्ड अँगल पाठ करा ना. NO2 134, 117, 17 दोन्ही 34, 17 दोन्ही 34. ठीक आहे का? ओके, नोट करा. पुढचं एक्झाम्पल परत एकदा भूतच आहे. हे पण भूतच बघायलो आपण. तिसरं भूत बघायलो. अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल NCH3 थ्राइस आणि NSiH3 थ्राइस. याचे नावं माहिती आहेत. हे मिथिल ग्रुप आहे, मिथिल. तसाच हा सिलील आहे, सिलील. ठीक आहे ना? बघ रे, हायड्रोजन, मिथिल आणि सिलील हे सगळे मोनोव्हॅलंट ग्रुप आहेत. हे सगळे एक एक बॉन्ड तयार करतात. ऑल आर, हे मिथिल, हे सिलील, 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 ऑल आर मोनोव्हॅलंट, म्हणजे सगळे एक एकच बॉन्ड तयार करतात. सो यू कॅन कम्पेअर दिस टू कंपाऊंड्स विथ अमोनिया. अमोनियामध्ये 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. 3 हायड्रोजन, नायट्रोजनला 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करावे लागतात. इथं पण 3च कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. इथं पण 3च कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. म्हणजे मला म्हणायचंय, जे स्ट्रक्चर अमोनियाचं असेल ना, तेच यांचं असेल. जे स्ट्रक्चर अमोनियाचं तेच यांचं. अमोनियाचा शेप कसा आहे रे बाबा? पिरॅमिडल शेप आहे. अमोनियाचा शेप कसा आहे? पिरॅमिडल शेप आहे. यांचा पण शेप पिरॅमिडल असेल. का? कारण हे ग्रुप हायड्रोजन सारखं बिहेव करतात. मिथिल आणि सिलील हे मोनोव्हॅलंट आहेत, तर यांचे शेप पिरॅमिडल. मी शेप काढतो. N बघ रे, CH3, CH3, CH3 आणि याच्याकडे असेल एक लोन पेअर लाईक दिस. लोन पेअर, लोन पेअर. ठीक आहे? NSiH3, SiH3, SiH3. परत एकदा लोन पेअर, अशी लोन पेअर. ठीक आहे? पिरॅमिडल दोघं पण. आता बघा, एक नवीन कन्सेप्ट सांगायलो. कान व्यवस्थित उघडे ठेवा आणि ऐका. बॅक बॉन्डिंग. बॅक बॉन्डिंग काय असते? बॅक बॉन्डिंग सर, जेव्हा बॉन्ड ऑलरेडी तयार झालेला असतो. जसं आता या नायट्रोजन आणि सिलिकॉन मध्ये बॉन्ड ऑलरेडी तयार झालाय. जेव्हा बॉन्ड तयार झालेला असतो आणि एखाद्या ॲटमकडे जर लोन पेअर असेल, जसं नायट्रोजनकडे लोन पेअर आहे, आणि दुसऱ्या ॲटमकडे जर व्हॅकंट ऑर्बिटल असेल, सिलिकॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल असतात. व्हॅकंट ऑर्बिटल, सिलिकॉन पजेस व्हॅकंट डी ऑर्बिटल.
कसं सर? अरे सिलिकॉनचं कॉन्फिगरेशन लिहून बघा. सिलिकॉनचं कॉन्फिगरेशन बघा काय येतं रे. 3s2 3p2 येतं शेवटचं सिलिकॉन. 3s2 3p2 3d0 करून बघा. कॉन्फिगरेशन लिहा सिलिकॉनचं. 3d0 म्हणजे डी ऑर्बिटल पूर्ण व्हॅकंट आहे ना. हे ना, सिलिकॉनकडे व्हॅकंट ऑर्बिटल असल्यामुळे होतं काय की लोन पेअर सिलिकॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर होते. नायट्रोजन कडून लोन पेअर निघाली रे निघाली, सिलिकॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर झाली. म्हणजे कॉर्डिनेट बॉन्ड थोडक्यात तयार होतो. कोणता बॉन्ड तयार होतो? कॉर्डिनेट बॉन्ड तयार होतो. पण बॉन्ड तयार झाल्यानंतर तो दुसरा बॉन्ड तयार व्हायला, एक बॉन्ड ऑलरेडी तयार झालेला होता तो असा देखील स्टेबल आहे, ठीक आहे ना. पण बॉन्ड तयार झाल्यानंतर आणखी एक बॉन्ड तयार व्हायला म्हणून त्याला म्हणतात बॅक बॉन्ड. द बॉन्ड which is formed by the formation of one bond. एक बॉन्ड तयार झाल्यानंतर जर दुसरा बॉन्ड तयार झाला त्याला म्हणतात बॅक बॉन्ड. म्हणजे हे ऍक्च्युली आता असं बनतं. कसं? हे असं. आता याचं करेक्ट स्ट्रक्चर असं N SiH3 SiH3 SiH3. आता कोऑर्डिनेट बॉन्ड आला बघ रे. हे बघ कोऑर्डिनेट बॉन्ड नायट्रोजन टू सिलिकॉन असेल. मान्य आहे का? नायट्रोजन टू सिलिकॉन म्हणजे नायट्रोजन वरची जी लोन पेअर होती ती लोन पेअर खरं तर नाहीये. आपल्याला वाटतं की ती लोन पेअर असावी पण ऍक्च्युली ती लोन पेअर नाहीये. ही आभासी लोन पेअर आहे. आभासी, आभास व्हायला आपल्याला. आभास हा, ठीक आहे ना, आभास आहे. वाटतं की ही लोन पेअर आहे पण ती लोन पेअर गायब व्हायली कारण बॅक बॉन्डिंग व्हायली. आता लोन पेअर कमी झाली. लोन पेअर तर घोळ करते ना रे. लोन पेअर मुळे तर बॉन्ड अँगल कमी होत असतो ना. लोन पेअरच बॉन्ड अँगलला डिस्टर्ब करत असते. आता याच्यातली लोन पेअर गायब झाली म्हणून नक्कीच याचा बॉन्ड अँगल मोठा असेल. कारण ही लोन पेअर काय करत असते? बॉन्डला मध्ये पुश करत असते. रिपल्शन हे असं मध्ये ढकलत असते. आता इथली लोन पेअर निघून गेली ना. त्या लोन पेअरचा वापर करून बॉन्ड तयार झाला ना. आता तुझ्या मनात क्वेश्चन आला, सर इकडं केलंय तसं इथं करा की काय होतंय? नाही रे मी करू शकत. कार्बनकडे व्हॅकंट ऑर्बिटल नाही. कार्बनचं कॉन्फिगरेशन आहे 2s2 2p2. 2d असते का रे बाबा? 2d असते का? नाही ना, नसतंय. कार्बन असा परत बॉन्ड तयार करणार नाही. तुला माहितीये ना कार्बन 4च बॉन्ड तयार करतो. 3 ऑलरेडी त्याने इथं तयार केलेत, 4था इथं तयार केलाय. आता 5वा बॉन्ड तो तयार करणार नाही. म्हणजे याच्यात बॅक बॉन्डिंग होत नाही. नो बॅक बॉन्डिंग. कार्बन बॅक बॉन्डिंग अशी तयार करू शकत नाही. नो बॅक बॉन्डिंग बिकॉज कार्बन डू नॉट हॅव व्हॅकंट ऑर्बिटल. पण इथं बॅक बॉन्डिंग होते. तुम्ही म्हणाल सर मग सिलिकॉननं पण 4 बॉन्ड तयार केलेत की? सिलिकॉनची व्हॅलन्सी 4 नाहीये फिक्स. कॉमन 4 आहे पण 4च्या पुढे पण जाऊ शकते. सिलिकॉन 6 बॉन्ड तयार करू शकतो कारण त्याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. कार्बन 4 रिस्ट्रिक्शन 4 का व्हॅकंट ऑर्बिटल नाही, ठीक आहे ना. इथं बॅक बॉन्डिंग झाली व्हॅकंट ऑर्बिटल असल्यामुळं. इथं बॅक बॉन्डिंग होत नाही म्हणून याचा बॉन्ड अँगल याच्यापेक्षा जास्त. लक्षात ठेवा. ही लोन पेअर नावालाच लोन पेअर होती. ती बॅक बॉन्डिंग मध्ये वापरली. व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये, ऑर्बिटन ऑर्बिटल मध्ये जमीन आसमानाचा फरक असतो रे बाबा. व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये सिलिकॉनच्या ट्रान्सफर झाली. का बरं सिलिकॉन न तो बॅक बॉन्ड तयार केला रे? कारण नायट्रोजन कडे लोन पेअर होती आणि सिलिकॉन कडे व्हॅकंट ऑर्बिटल होता. इथं बॅक बॉन्ड होत नाही बॅक बॉन्ड. का होत नाही? कार्बन कडे व्हॅकंट ऑर्बिटलच नाही रे बाबा म्हणून इथं बॅक बॉन्ड होत नाही. काय झालं मग? अल्टिमेट रिझल्ट काय झाला सर? मी म्हणलं इथली लोन पेअर नावालाच लोन पेअर होती. ती लोन पेअर गायब झाली, व्हॅनिश झाली. इथं लोन पेअर तशीच्या तशी राहणार आहे आणि लोन पेअर बॉन्डला मध्ये ढकलत असते. VSEPR थेरीचं पॉस्ट्युलेट, लोन पेअर डिक्रीजेस द बॉन्ड अँगल, लोन पेअर रिड्युसेस द बॉन्ड अँगल, ठीक आहे ना. म्हणून याचा बॉन्ड अँगल याच्यापेक्षा जास्त, ठीक आहे. आता मी या लिस्टमध्ये आणखी गोष्ट वाढवू का मग? बॉन्ड अँगलचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना हे बघ रे, एवढं जरी तुला लक्षात राहिलं ना बस झालं रे बघ. एवढं बॉन्ड अँगलचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. चल एक गोष्ट वाढवा, ठीक आहे ना. गोष्ट वाढवा. काय वाढवता? बॅक बॉन्डिंग इन्क्रीजेस बॉन्ड अँगल, ठीक आहे. मी वर लिहितो 4 नंबर इथं लिहितो किंवा इथं लिहू का? इथं लिहितो. लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट नोट. बॅक बॉन्डिंग इन्क्रीजेस बॅक बॉन्डिंग increases upward arrow increases bond angle. How? Because in back bonding lone pair vanishes.
लोन पेअर व्हॅनिश होऊन जाते, लोन पेअर गायब होऊन जाते, म्हणून बॉन्ड अँगल वाढत असतो. मग जिथं जिथं बॅक बॉन्डिंग होण्याची शक्यता असते ना त्याचा बॉन्ड अँगल जास्त असतो, याचा बॉन्ड अँगल जास्त आहे. भारी एक्झाम्पल आहे. बुकलेटमध्ये पण काही असे अँगलचे क्वेश्चन आहेत बघा बॅक बॉन्डिंगचे, आणि मी सोल्युशनमध्ये ते दिलेलं आहे की बाबा बॅक बॉन्डिंग झाल्यामुळं त्याचा बॉन्ड अँगल वगैरे जास्त आहे म्हणून. आता तुम्ही बॉन्ड पॅरामीटरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करू शकता. आपले 4 बॉन्ड पॅरामीटर कंप्लीट झाले. आता राहिलं फक्त एक, डायपोल मोमेंट. उद्याच्या क्लासमध्ये तेच पाहायचंय, डायपोल मोमेंट. बॉन्ड अँगलचे क्वेश्चन जेवढे मी घेतले ते सगळ्यात भारी क्वेश्चन्स घेतलेत बघा. सगळे एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत किंवा जे NCERT मध्ये आहेत ते सगळे एक्झाम्पल घेतलेत. मी जेवढे एक्झाम्पल घेतले तू एकदा स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कर, स्वतःहून. हा, काही जण असं करतायत, व्हिडिओ पाहतायत, सगळं लिहितायत आणि परत ते पाठ करत बसतायत. नाही रे बाबा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक्झाममध्ये डोकं लावावं लागतं, पाठ केलेलं लक्षात राहत नाही, डोकंच लावावं लागतं, ठीक आहे ना. कारण एक्झामिनरच्या मूडवर असतं ते, थोडंसं ट्विस्ट केलं की संपलं. MCQ आहे हे, ठीक आहे ना. पाठांतर करू नका. पाठांतर एकदम लिमिटेड करायचं असतं. कुठलं करायचं असतं मी वेळोवेळी सांगत असतो, ठीक आहे. जसं NO2चा बॉन्ड अँगल तुला लक्षात ठेवायचा 134, ClO2चा 117, ठीक आहे. बॉन्ड अँगलचे सगळे क्वेश्चन एवढ्या गोष्टीवर सॉल्व्ह होतात, एवढं, ठीक आहे. आणि हे एक आता वाढवा त्याच्यात, बॅक बॉन्डिंग इन्क्रीजेस बॉन्ड अँगल. शेवटचे 3 एक्झाम्पल हे स्पेशल एक्झाम्पल्स आहेत, भूत आहेत 3, ठीक आहे का. ओके, चला प्रॅक्टिस करा या सगळ्या एक्झाम्पलची. भेटूयात उद्या. डायपोल मोमेंट.